आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सुरुवात करूयात शेती संदर्भातल्या दिल्लीतल्या खळबळीनं। शेती विधेयक तातडीनं मंजूर करावं असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता आणि काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला गेला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली। राज्यसभेत कृषी विधेयकाच्या गोंधळाबद्दल ते बोलत होते। या विधेयकावर विरोधकांचा आक्षेप होता तर ते ऐकून घेतलं पाहिजे होतं असंही शरद पवार यांनी नमूद केलं। सदस्य नियमांचा आधार घेत असतील तर ते उपसभापतींनी ऐकून घेतलं पाहिजे होतं, मात्र त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं आणि आवाजी मतदान घेण्यात आलं। या सर्व प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे होतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। हे विधेयक नियमाच्या विरोधात असल्याचं सदस्य सांगत होते। नियमाचं पुस्तकही दाखवत होते, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं ते फाडण्याचा प्रकार झाला असं पवार म्हणाले। आदर्श विचारांना तिलांजली देण्याचं काम उपसभापतींनी केल्याचंही शरद पवार यांनी नमूद केलं। मी सभागृहामध्ये नव्हतो, त्यामुळे शिवसेनेनं सभागृहात काय भूमिका मांडली याबद्दल मला माहिती नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी म्हटलंय आणि शिवसेनेच्या भूमिकेवर बोलायचं टाळलंय। येत्या 25 तारखेला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं। कृषी विधेयकावर सभागृहात 2 ते 3 दिवस चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। यानंतर सदस्यांनी अन्नत्याग केला। त्यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी आपणही दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले खासदार शरद पवार यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर सुद्धा टीका केली। एकीकडे बाजारपेठ खुली करायची आणि कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालायची असं का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। त्यासोबतच ही दोन्ही विधेयकं एकत्र मंजूर करण्याची गरज नव्हती असं म्हणत केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याचंही त्यांनी नमूद केलं। राज्यसभेतील निलंबित खासदारांनी संसदेच्या आवारातील धरणं आंदोलन अखेर मागे घेतलंय। संसदेत सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केल्यानंतर हे धरणं आंदोलन मागे घेण्यात आलं। सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला। राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ही घोषणा केली आहे। नव्या शेती कायद्याचा विरोध आणि 8 राज्यसभा खासदारांचं झालेलं निलंबन याचा निषेध म्हणून विरोधकांनी हा निर्णय घेतला। संसदेमध्ये साथरोग सुधारणा विधेयक 2020 मंजूर करण्यात आलं। यानुसार साथीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले। लोकसभेमध्ये विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेत एका प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य तसंच कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती दिली। राज्यसभेमध्ये कृषी विधेयक सादर करताना गोंधळ घातला म्हणून 8 खासदारांना निलंबित करण्यात आलं। काँग्रेसच्या 8ही खासदारांनी गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनाच्या परिसरात ठिय्या मांडला होता। खुद्द उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे सकाळी या सर्व खासदारांसाठी चहा घेऊन आले। शेती विधेयकाला बेकायदेशीररित्या सभागृहात पारित करून घेतल्याचा निषेध करत धरणं आंदोलन करण्यात आल्याची माहिती आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी दिली। काल रात्री आम्ही खुल्या आकाशात च्या खालती काढली। आज सकाळी उपसभापती हरिवंश सिंह तिथे आले होते, त्यांना देखील आम्ही हेच सांगितलं असंही त्यांनी नमूद केलं। शेती विधेयकावरून गदारोळ घालणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आल्याचं मला दुःख आहे। या खासदारांच्या आचरणावरून त्यांना निलंबित करण्यात आलंय असं व्यंकय्या नायडू म्हणाले। तसंच आम्ही या खासदारांना आमचा विरोध नाही, मात्र ही विचारांची लढाई आहे असंही त्यांनी नमूद केलं। मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। त्याबरोबरच मराठा आंदोलकांप्रमाणेच धनगर आंदोलनाला सुद्धा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्याशी बातचीत केली। कृषी विधेयकं जर शेतकऱ्याच्या हिताची आहेत तर मग शेतकरी रस्त्यावर का, असा सवाल राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे। केंद्रानं घोषित केलेली MSP म्हणजे फक्त मलमपट्टी आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत।
अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी चौक ते तहसील कार्यालयाचा मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणावर घातलेली स्थगिती उठवावी असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं। या संदर्भात मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मुद्द्यावरून रास्ता रोको करण्यात आला। मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे जामनेरमध्ये राजमाता जिजाऊ चौक नगरपालिकेसमोरचा रस्ता अडवून धरण्यात आला। यावेळेला कोरोनाच्या बाबतीतल्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं। यावेळेला आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। या सरकारचं करायचं काय, खालती डोकं वर पाय अशा घोषणाही देण्यात आल्या। मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। जवळपास 265 पानांची ही याचिका असून यामध्ये सुप्रीम कोर्टानं MBBSच्या प्रथम वर्ष आणि नोकरीच्या संदर्भात दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। विविध याचिकाकर्त्यांच्या वतीनं एकत्रितपणे राज्य सरकारने ही पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल केली आहे। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेतील इमारतीचा ढिगारा JCBच्या सहाय्यानं हटवण्याचं काम करण्यात आलं। ढिगाऱ्याखाली आणखी 20 जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। दरम्यान घटनेतील मृतांचा आकडा आता 20वर पोहोचला। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना झाल्यानंतर बचाव कार्य सुरू असताना आता इमारतीचा भाग खचू लागला। यामुळे आणखीन धोका वाढला। NDRFनं बचाव कार्य थांबवलं होतं। आता एक वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे JCBला ढिगारा हटवण्यासाठी आणि त्या माध्यमातून हा ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। नाशिक महानगरपालिकेतील TDR घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। या घोटाळ्याच्याबद्दल शासनानं महापालिका प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे। फुकटामध्ये मिळणाऱ्या भूखंडासाठी 76 कोटी रुपयांचा TDR काढण्यात आला होता। या प्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती। आपल्या विरोधामध्ये अफवा पसरवल्या जात असल्याचं अभिनेत्री कंगना रणावतनं म्हटलं आहे। शेतकऱ्यांना कधीच दहशतवादी म्हटलं नाही असंही तिनं नमूद केलं। एवढंच नाही तर कंगनानं काँग्रेसचा उल्लेख टाळत आणखीन एका स्वतंत्र ट्विटमधून टीका केली आहे। बंगल्यातील बेकायदा बांधकामाच्या बद्दल पालिकेनं केलेले आरोप अभिनेत्री कंगना रणावतनं पुन्हा एकदा उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत फेटाळून लावले। तर आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या डिझायनर मनीष मल्होत्राच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामाबद्दल नोटीस बजावताना पालिकेनं त्याला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली, तर आपल्याला केवळ 24 तासांची मुदत दिली, हेही कंगनानं अधोरेखित केलं आहे। कंगनानं पालिकेवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे। सामनामधून कंगनावर टीका करण्यात आली। हा देश सुजलाम सुफलाम करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांना भाजप समर्थक मोदी भक्त नटीनं आतंकवादी म्हटलं। आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारनं नवं कृषी विधेयक मंजूर केलं असं मानायचं का, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे आणि अभिनेत्री कंगना रणावतवर टीका केली आहे। किसान विरोधी नरेंद्र मोदी असा नारा देत धुळे जिल्ह्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळेला केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी सुधारणा विधेयकाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली। काँग्रेसच्या निलंबित खासदारांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। तमाशा कलावंतांचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरातील तमाशा फडमालक आणि तमाशा कलावंत एक दिवस लाक्षणिक उपोषणाला बसले होते। मात्र सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या शिष्टाईमुळे स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या मध्यस्थीनं 2 तासातच हे उपोषण मागे घेण्यात आलं। दरम्यान 2 दिवसात या विषयावर तमाशा कलावंतांच्या सोबत मुंबईत बैठक घेणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे। कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 55 लाखांवर पोहोचली, तर 75,083 नवे रुग्ण सापडले। 24 तासात 1053 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। राज्यामध्ये सलग 4थ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली। एकूण 32,007 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले। यामुळे राज्यात आतापर्यंत 9,16,348 रुग्ण बरे झालेत। राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 74.84% पोहोचलं आहे। अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालंय। कोरोनामुळे त्यांचं निधन झालं। साताऱ्यातल्या प्रतिभा रुग्णालयात त्यांच्यावर गेले 2 दिवस उपचार सुरू होते। मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती।
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगत गाजवणाऱ्या सिने अभिनेत्री आशालता यांचं निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर उमटवली. नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. अशा शब्दात विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आशालता यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट करत आशालता यांच्या निधनाचं च्या संदर्भात दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की आज फार हतबल झाले. कोविडनं एक अत्यंत सुंदर जीवाचा बळी घेतला. आशालताताई अनंतात विलीन झाल्या अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. लीलावती रुग्णालयाच्याबद्दल नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या आजोबांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. कोविड वॉर्डमध्ये तिच्या आजोबांच्या शरीराचं तापमान नॉर्मल येऊन सुद्धा जबरदस्तीनं त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आलं असा त्याचा आरोप आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर भाऊ लोखंडे यांचं पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सामाजिक अन्यायाच्याबद्दल अनेक वेळेला त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. काही प्रमुख मूलभूत मुद्देही उपस्थित केले होते. तसंच विदर्भ साहित्य संघानं भरवलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तिकडे बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झाला त्यामुळे समुद्रामध्ये वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे सिंधुदुर्गच्या देवगड बंदरामध्ये शेकडो मासेमारी नौका दाखल झाल्या आहेत. या नौकांमध्ये स्थानिक नौकांसोबतच कर्नाटक, गोवा आणि गुजरातमधल्या मच्छीमारी नौकांचा सुद्धा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये सातगाव पठार भागामध्ये हजारो हेक्टरवरच्या बटाट्याची शेतं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी बटाटा सडून गेला आहे. सातगाव पठारावरील पेठ, पारगावतर्फे खेड, कारेगाव, धुगाव, भावडी, कुरवंडी आणि कोल्हारवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान झालं. यामुळे इथल्या परिसराची शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाहणी केली. वैनगंगा नदीला आलेल्या महापुराचा फटका भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय गोदामातील धान्याला बसलाय. तब्बल 6263 क्विंटल धान्य या महापुरात नष्ट झालंय. यामुळे परिसरात खूप जास्त दुर्गंधी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातच पुरवठा विभागाची 3 गोदामं आहेत. यापैकी 2 गोदामात महापुराचं 7 ते 8 फूट पाणी शिरलं होतं. तिकडे नांदेडमधील हदगाव तालुक्यातील कंजारा शिवारातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. अतिवृष्टीमुळे नदी नाले एक झाले होते. शेतामध्ये पाणी शिरलं आणि कित्येक तास तसंच राहिलं. यामुळे पिकाचं नुकसान झालंय. सोयाबीनचं पीक शेतात सडून गेलं असून काही ठिकाणी त्याला कोंबही फुटू लागले. या शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं पीक आता ऐन वेळेला गेल्यानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय. प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनांनुसार आज रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांसाठी सहकार्य करावं, त्याच्या नियमांचं कठोरपणे पालन करावं अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या. अशा प्रकारचं आवाहन केलंय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी. गोव्यामध्ये गेल्या 24 वर्षांपासून अनेकदा मुसळधार पाऊस पडतो. कोणकोण इथे पावसानं 180 मिलीमीटरपेक्षा जास्त पातळी गाठली. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सर्वाधिक फटका भाताच्या शेतीला बसलाय. येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेनं वर्तवली असून गोव्यामध्ये सध्या पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून चांगल्या पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये आज पहाटे दमदार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील करडा, गोफणी, सरपखेड, धोडप हे आंतर जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, कपाशी आणि तुरी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. धुळे जिल्ह्यातील कापडणे परिसरामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी उद्विग्न झाले आहेत. ज्ञानेश्वर माळी आणि सुशील माळी या 2 शेतकऱ्यांनी आपल्या
डाळिंबाच्या बागा उपटून टाकल्यात. कारण खुरडा रोगाचा प्रादुर्भाव आणि सततच्या नापिकीला कंटाळून या दोघांनी हे कृत्य केलंय. ज्ञानेश्वर विष्णू माळी यांनी 700 तर सुनील संतोष माळी यांनी 650 डाळिंब झाडांची लागवड केली होती. पण खरडा रोगामुळे कापडणे गावातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. आजपासून टिपेश्वर अभयारण्याच्या जवळ वाघिणीला पकडण्याचं विशेष ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये पांढरकवडा जवळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघिणीची मोठी दहशत आहे. लक्ष्मी दंडाजे या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. ही महिला ठार झाली. गेल्या 15 दिवसांपूर्वी याच भागातल्या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जखमीही करण्यात आलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अंजर्ले खाडी पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल धोकादायक बनला आहे. रेवस रेड्डी सागर मार्गावरील हा अतिशय महत्त्वाचा खाडी पूल आहे. या पुलावरून वाहनं चालवताना कसरत करावी लागते. हा पूल मंडणगड आणि दापोली या दोनही तालुक्यांना जोडतो. कोरोना असतानाही मुंबईकरांनी आपला वीकेंड जोरदार साजरा केला. 4000 पेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच दारू मिळाली आहे. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये शासनाला मद्याच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकलमधून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसते. त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मात्र लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवाशांना सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दीचा सामना करावा लागतो. पश्चिम रेल्वेनं सोमवारपासून आणखी 150 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मध्य रेल्वेनं उदासीनताच दाखवली आहे. देशभरातील विद्यापीठातील प्रथम वर्षाचं नवं शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीनं घेतला आहे. राज्यातील विद्यापीठांना 18 नोव्हेंबरपासून नवं वर्ष सुरू करण्याची मुभा मिळणार आहे. तर 17च्या अखेर एका आठवड्याची सुट्टी मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनंतर नवोदय शाळांपासून ते IIT, IIM आणि केंद्रीय विद्यापीठांपर्यंतच्या शैक्षणिक संस्थांनी PM केअर्स निधीसाठी 21.81 कोटी रुपयांचं योगदान दिलं. या निधीचं व्यवस्थापन करणाऱ्या पंतप्रधान कार्यालयानं शैक्षणिक संस्थांकडून मिळालेल्या निधीचे तपशील देण्यास मात्र नकार दिला. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 1 लाख जागा रिक्त आहेत. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू यामुळे या जागा रिक्त झाल्याची माहिती मिळते. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, इंडो तिबेटियन पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये या जागा रिक्त आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. भारतातील सर्वात मोठी फिल्म सिटी तयार करण्यासाठी योगी सरकारनं दिल्लीलगत नोएडा इथे 1000 एकर जागेचा शोध घेतला आहे. याबद्दलचा प्रस्ताव योगी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 18 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठी सुंदर अशी फिल्म सिटी साकारणार असल्याची घोषणा केली. कोरोना महामारीतही अयोध्येमध्ये मालमत्तेचे दर दुप्पट झाल्याची माहिती समोर येते. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यानंतर या ठिकाणच्या मालमत्तेच्या दरामध्ये दुपटीनं वाढ झाली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निकालानंतर या ठिकाणचे मालमत्तांचे दर 30 ते 40% वाढले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विष भरलेलं पाकिट पाठवणाऱ्या महिलेला न्यूयॉर्क कॅनडा सीमेवरती अटक करण्यात आली. कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या महिलेनं सिरीन हे विष भरलेलं पाकिट ट्रम्प यांना व्हाईट हाऊसच्या पत्त्यावर पाठवलं होतं. हे पाकिट व्हाईट हाऊस अधिकाऱ्यांच्या हाती पडलं आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. भारताचा ऑफ स्पिनर आर अश्विन लवकरच खांद्याच्या दुखापतीतून सावरेल अशी शक्यता आहे. आर अश्विनच्या खांद्याचं स्कॅन रिपोर्ट हे चांगले आलेले आहेत. दिल्ली कॅपिटल्सतर्फे किंग्ज 11 पंजाब विरुद्ध खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. युजवेंद्र चहलच्या फिरकीपुढे हैदराबादचे एकापाठोपाठ एक फलंदाज अपयशी ठरले. चहलच्या फलंदाजीमुळे RCBनं हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. चहलनं आपल्या 8 षटकांमध्ये फक्त 18 धावा केल्या आणि 3 गडी बाद झाले. यापैकी 2 विकेट 16व्या षटकातच पडल्या आणि सामना फिरला.
यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.